शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम् वन्दे गुरुपरम्पराम्। सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य सद्गुरु डॉक्टर काका यांचे श्रीचरणी साष्टांग दंडवत घालतो. परमपूज्य मंदाताई गंधे यांना वंदन करतो. आपण सगळे श्रोतृगण, आपण भगवंताची मूर्ती आहात. आपणास वंदन करतो आणि आजच्या विषयाला प्रारंभ करतो. चित्रदीप या विषयाला आपण सुरुवात करतो आहोत. 290 श्लोक आहे हे आपल्याला कळलं आणि 30 विषयांवर प्रकाश टाकला आहे हेही गणेशजींच्या प्रस्तावनेतून आपल्या लक्षात आलेलं आहे. आता या विषयाची थीम काय आहे, कशासाठी हा विषय सांगितलेला आहे आणि त्यातून मला काय मिळवून घ्यायचं आहे, ह्या महत्वाच्या 3 गोष्टी आहेत. त्या गोष्टी या ठिकाणी स्पष्ट करतो की चित्राच्या माध्यमातून आत्मस्वरूप कळवून घेण्याची व्यवस्था या प्रकरणामध्ये स्पष्ट केलेली आहे. स्वरूपाचं वर्णन हे कुणीही शब्दामध्ये करू शकत नाही. त्यासाठी शब्द मौन होतात आणि दुसऱ्याला कळण्यासाठी मांडणी तर शब्दामधून करावी लागते. मग शब्दार्थ जाणल्यानंतर शब्दही संपून जातात आणि अर्थही विरून जातो. उरतं ते फक्त आत्मस्वरूप आणि त्यावर प्रकाश टाकण्याचं काम चित्रद्वीप करत आहे. या प्रकरणाला चित्रदीप नाव देताना शब्द आणि अर्थ हे स्वयंप्रकाशित आत्म्यावर प्रकाश टाकू शकत नाही. या शब्दाच्या मर्यादेला जाणून चित्र या संकल्पनेतून आत्मा कसा चित्रावर प्रकाश टाकतो हे सांगितलं गेलेलं आहे. आत्म्याच्या अधिष्ठानावर शब्द आणि शब्दार्थ कळतो. आत्म्याच्या अधिष्ठानावर शब्द आणि शब्दार्थ विरतो सुद्धा आणि शेवटी राहतो तो फक्त आत्माच. एक कल्पना सांगतो. रेषा दृश्य असते पण चित्र हे रेषांचा आविष्कार असतं. मात्र रेषापेक्षा चित्र हे सत्यत्वाने भासतं. चित्र हा रेषांचा आविष्कार आहे असं वाटेनासं होतं आणि मग चित्रच खरं आहे असं वाटतं आणि आपण भासाला सत्यत्व देऊन त्यातच रमतो. दृश्य भासमान आहे हे विसरून जातो. दृश्य भासमान आहे हे आपण विसरून जातो आणि असं ज्या वेळेला विसरतो त्यावेळेला गंमत काय होते. समजा भिंतीवर किंवा कापडावर चित्रित केलेलं दृश्य आपण बघतो आहे. त्या दृश्यामध्ये नदीमध्ये वाहत असलेलं पाणी बघत असताना त्या पाण्यामुळे कापड ओलं होत का नाही असा प्रश्न आमच्या मनात निर्माणच होत नाही. आम्ही पाण्याला सत्य मानतो पण कापडाला विसरतो. दृश्याला सत्य मानतो पण दृश्याच्या अधिष्ठानाला विसरतो. आणि म्हणून चित्र हे अध्यस्त आहे आणि चित्राचं सत्यत्व हा अध्यास आहे. आणि त्या चित्राला ज्या कापडावर काढलेलं आहे तो कापड किंवा भिंत हे अधिष्ठान आहे. अशा पद्धतीने स्वरूप समजावून सांगण्याची एक पद्धत आहे. त्या पद्धतीला म्हणतात अध्यस्त, अध्यास आणि अधिष्ठान. या त्रयींच्या मांडणीवर अध्यासाचा निराश करून अध्यस्त मिथ्या आहे हे ठरवून अधिष्ठान हे वास्तविक आहे आणि ते माझं स्वरूप आहे हे समजवण्याची एक पद्धत आहे. यात अधिष्ठानाच्या अज्ञानामुळे, अधिष्ठानाच्या विस्मरणामुळे अध्यस्थाच्या सत्यत्वाला बुद्धी धरून बसते. याकरिता विवेकाचा वापर करून
विच धातू आहे त्याचं वेगळेपण करून पृथक्करणात्मक पद्धतीने विश्लेषण यापूर्वी विवेकांच्या 5 प्रकरणामध्ये आपण पाहिलेलं आहे. आता चित्रदीप या प्रकरणामध्ये आपल्याला यायचंय. आत्ताच गणेशजींनी आणि राहुलजींनी माझा उल्लेख करताना नाथ भागवताचा आणि नाथ महाराजांचा संदर्भ दिला होता. तर त्या शांती ब्रह्मनाथाची ओवी घेतो आणि या प्रकरणाला प्रारंभ करतो. जेवी सुवर्णी अलंकार तंतू माझी पटाकार. जेवी सुवर्णी अलंकार तंतू माझी पटाकार. चित्रदीप सुरू झाला. भिंतीवरी भासे चित्र तेवी माया साकार ब्रह्मी भासे. तिसऱ्या अध्यायातली 696 नाथ भागवतातली ओवी आहे. समर्थ असंच सांगतात. समर्थांचा उल्लेख झाला आहे. चित्री लिहिली सेना त्यात कोण थोर कोण साना हे तुम्ही विचाराना आपुले ठाई. नाथ महाराज शांती ब्रह्म सांगतात आहे आणि ज्ञान वैराग्य ब्रह्म समर्थ सांगतात आहे. उपनिषद आपल्याला सांगतं न तत्र चक्षुर गच्छती न वाग गच्छती नो मनाह न विद्मो न विजानीमा. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह. तैत्तिरीय उपनिषद सांगतं न तत्र चक्षुर गच्छती हे केनोपनिषद सांगतं. त्याचप्रमाणे न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारकम कठोपनिषद सांगतं नेमा विद्युतो भाती कुतोयम अग्नी. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी ब्रह्मस्वरूपाचं वर्णन करण्यासाठी तिट्या आहेत, शब्द अपुरे आहेत, अर्थ त्रोटके आहेत. एवढं सगळं असताना सुद्धा मला ब्रह्मस्वरूपाचं वर्णन करायचं आहे. त्यासाठी विद्वान शास्त्रकार कोण आहेत? विद्यारण्य स्वामी. आणि विद्यारण्य स्वामी हे पुढले शंकराचार्य आहेत बरं का. त्यांनी शंकराचार्यांच्या गादीवर विराजमान झालेले आहेत. त्यांनी चित्रदीप लिहून काढलाय. असं असताना आता पहिले 6 प्रकरण आणि नंतरची 11 प्रकरण हे गुरु शिष्यांचं अद्वैत आहे, लक्षात घ्या. यांनी एवढे लिहिले आणि त्यांनी एवढे लिहिले एवढं आपल्या नक्की लक्षात राहतं. पण गुरु शिष्य अद्वैत आहे हे आमच्या लक्षात राहत नाही. आणि हे लक्षात राहण्यासाठी अभ्यास आहे, लक्षात ठेवा. एक वेळ गुरुर्नैव शिष्य हा चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मावळीत विश्वाभासू नवल उदयला चंडांशू. सूर्य उगवला की अंधारामध्ये लुप्त झालेलं गडप झालेलं जे जगत आहे ते सत्यत्वाने भासू लागतं. पण ज्ञानरूप श्री गुरु रूप ज्ञान सूर्य जर उगवला तर भासत असलेलं विश्व सुद्धा मिथ्या आहे हे कळून त्याच्या सत्यत्वाचा भास मावळतो आणि स्वरूपाचं अधिष्ठान कळायला लागतं. जो लपोनी जगदा भासू दावी मग ग्रासू प्रगटला करी. असा तो प्रकाश हा ज्ञान सूर्य श्री गुरूंच्या कृपेमुळे असतो. आणि म्हणून चित्रदीप या प्रकरणाला यात प्रकाश टाकलेला आहे. ज्ञान प्रकाश टाकला आहे शंकराचार्यांनी, ज्ञान प्रकाश टाकला आहे सद्गुरूंनी, विद्यारण्यांनी. जीव जगत ईश्वर आणि माया या चोहोंचं या ठिकाणी काय आहे स्पष्टीकरण केलं आहे. आता समजावून सांगत असताना प्रत्यक्ष स्वरूपाकारतेचा अनुभव असावा यासाठी दीप प्रकरण आपल्या समोर मांडलंय. पण मांडण्याची जी पद्धत आहे ती अध्यारोप अपवादाभ्याम निष्प्रपंचम प्रपंचते या विवेक चूडामणीच्या शंकराचार्यांच्या श्लोकाच्या पद्धतीने घेतलेली आहे. अध्यारोप आणि अपवाद यांचा अवलंब करून सत्यत्व गवसण्याचा विषय मांडला आहे. त्याच्यात उदाहरणं नाहीत, दृष्टांत नाहीत, गोष्टी नाहीत, केवळ गहन तत्वज्ञान आहे. म्हणून एकाग्रतेने आम्हाला ते ऐकलं पाहिजे. मूळ विषय आहे
अध्यारोप अपवादाभ्याम निष्प्रपंचम प्रपंचते. जो प्रपंच अस्तित्वातच नाही त्या प्रपंचाच्या मांडणीचा प्रपंच करावा लागतो. निष्प्रपंचम प्रपंचते. कारण काय? न कश्चित जायते जीवः संभवोस्य न विद्यते एतत्तदुत्तमं सत्यम यत्र किंचित न जायते. मांडुक्योपनिषद. मूळ सिद्धांत हा आमचे बुद्धीत ठसावा हा महत्वाचा भाग आहे. काय आहे हो मूळ सिद्धांत? ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो हो ब्रह्मैव नापरा. हा आपला मूळ सिद्धांत आहे. अद्वैत वेदांताचा जर पाया काही असेल, मूळ सिद्धांत काही असेल, तर तो ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव मनापरा आहे. दृष्टांत आणि द्राष्टांत याचा उहापोह या प्रकरणामध्ये केलेला आहे. आता द्राष्टांत तुम्हाला सांगितला, त्यासाठी दृष्टांत चित्राचा घेतलेला आहे. रंग कापडाचे आहेत. रंग कापडावर भरलेले आहेत. अज्ञानी जनांना कापडही लक्षात येत नाही, कापडावर भरलेले रंगही लक्षात येत नाही. त्यांना फक्त चित्र दिसतं. आणि म्हणून चित्रामध्ये ते सगळं काही पाहतात. म्हणून संसार आत्मस्वरूपात आहे असा त्यांचा भ्रम होतो. संसारात आत्मस्वरूप असू शकतं, पण आत्मस्वरूपात संसार नाही. मयाध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचर. आणि म्हणून नामरूपात्मक संसारामुळे ब्रह्म दिसत नाही. ब्रह्म असल्यामुळे संसार कळतो. आम्हाला दिसणारं जग इतकं खरं वाटतं, तसंच आम्हाला दिसणारं चित्रही खरं वाटतं. आम्हाला जगातील भासणारा संसार तितकाच खरा वाटतो जितकं चित्र खरं वाटतं. आम्हा चित्रातील भासणारा संसार तेवढाच खरा वाटतो जेवढा आमचा प्रत्यक्ष संसार खरा वाटतो. लहान मुलाला चित्र दाखवलं की तो आई आणि बाबा असं म्हणतो चित्राकडे पाहून. त्याला ते चित्र सत्यत्वाने जाणवत असतं. आणि आपण म्हणतो लहान आहे हो. तसा आम्हाला संसार सत्यत्वाने जाणवतो आणि संत म्हणतात लहान आहे हो. मग या लहानाला मोठं करण्याचा विडा संतांनी उचलला. आणि असा विडा जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती संतांनी उचलावा. आपण उचलू नये. आपण जग बदलण्याच्या भानगडीत पडू नये. नेते लोकांनी म्हणावं जमाने को बदलना है, जमाने को बदल डालो. साधकांनी नाही म्हणावं. साधकांनी स्वतःला बदलावं, स्वतःला घडवावं. घडवण्यासाठी आतून एक वस्तू असते आणि वरून ठोकं दिलं असतं. त्याला ठोक्याचं भांड असं म्हणतात. ठोक्याच्या भांड्याची मजबूती असते. तसं आतून शास्त्राची बैठक आणि वरून शास्त्राचं निधिध्यासन असं जेव्हा होतं तेव्हा भांड घडतं. तेव्हा मी घडतो. लक्षात ठेव. म्हणून पहिल्यांदा आम्हाला लक्षात आलं पाहिजे की हा संसार चिदाभासाचा नाही. हा संसार चिदाभासाचा आहे, आत्म्याचा नाही. वाक्य दुरुस्त करून घेतो. हा संसार चिदाभासाचा असून आत्म्याचा नाही. चित्र रंग हे रेघोट्यांमुळे तयार झालेले आहेत, कापडामुळे नाही. कापडाने चित्र तयार केलेलं नाही. कापड चित्रापासून अलिप्त आहे. तसा संसार चिदाभासाचा आहे, संसार आत्म्याचा नाही. आत्मा संसारापासून अलिप्त आहे. चित्र संपलं, चित्र फिकं झालं, चित्र धुसर झालं, चित्र अदृश्य झालं, तरी कापड आहेच. कापड कधी नाहीस होत नाही, कारण ते अधिष्ठान आहे. दृष्टांत एकदेशी असतो, नेहमी लक्षात ठेवायचं. त्याच्यामुळे देहादी संसार हा फिका पडतो. देहादी संसार धुसर होतो. देहादी संसार नाहीसा होतो. पण आत्मा कधीच नाहीसा होत नाही. विचाराने
जगत आणि जीव याचा बाध करून अनुसंधानात राहणे साधकाचे इति कर्तव्य आहे. आणि म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं की संसाराची प्रतीती न येणे याला बाध म्हणत नाही. संसार मिथ्या आहे हा निश्चय होणे याला बाध म्हणतात. संसाराची प्रचिती न येणे हे तर गाढझोपेमध्ये सुद्धा होऊन जातं, स्वप्न नाही पडलं तर. म्हणून संसाराची प्रचिती न येणे हा बाध नव्हे, संसार मिथ्या आहे हा निश्चय होणे याला बाध असं म्हणतात. जीवभाव आणि जगतभाव यांचा बाध झाला की आत्माच उरतो. ब्रह्म आहे हे शब्द ज्ञानाने कळल्याला, ज्या विद्येमुळे कळतं त्याला परोक्ष ज्ञान असं म्हणतात. ब्रह्म आहे हे शब्दाने ज्या विद्येने कळतं त्याला परोक्ष ज्ञान असे म्हणतात. परंतु मी ब्रह्म आहे या अनुभवाच्या विद्येला अपरोक्ष ज्ञान असं म्हणतात. ब्रह्म आहे इथपर्यंत कळणं हे परोक्ष ज्ञान आहे. मी ब्रह्म आहे हे कळणं हे अपरोक्ष ज्ञान आहे. हे श्रीगुरूंच्या कृपेने घडतं, लक्षात घ्या. आणि म्हणून अपरोक्ष विद्या प्राप्त झाली की ब्रह्मविचार सुद्धा करावा लागत नाही. आपल्याला मी मनुष्य आहे असा विचार करावा लागतो का हो, स्त्री असो की पुरुष असो. आपण कधी स्वतःला प्राणी, पशु, पक्षी, वनस्पती नाही मानत ना, दगड धोंडे नाही मानत. मी माणूस आहे हा मला विचार नाही करावा लागत. तसा मी ब्रह्म आहे हा दृढ निश्चय झाला की त्या दृढ निश्चयाला अपरोक्ष ज्ञान असं म्हणतात. ब्रह्म आहे हे कळण्याला परोक्ष ज्ञान असं म्हणतात. म्हणून परमार्थामध्ये जीव आणि ब्रह्मैक्य हा एकच साक्षात्कार आहे, बाकी साक्षात्कार नावाच्या गोष्टी नाहीत. परमार्थात चमत्कारही बघायचा असेल तर एकच आहे, जीव ब्रह्मरूप होणे. म्हणून या प्रकरणामध्ये अध्यारोप आणि अपवाद या न्यायाने श्री गुरु आपल्याला सांगतात आहे. अध्यारोप अपवाद न्यायेन गुरु शिष्यम उपदेशती, न्यायशास्त्राचं वाक्य आहे. अध्यारोप अपवाद न्यायेन गुरु शिष्यम उपदेशती, अध्यारोप अपवादाभ्याम निष्प्रपंचम प्रपंचते. एकाच तत्वापासून जीव, जगत, ईश्वर आणि माया झाले आहेत. आता मला तुम्ही सांगा की चार भिन्न भिन्न स्वभावाचे, चार भिन्न भिन्न धर्माचे निर्माण झालेल्या गोष्टी एकाच गोष्टीपासून कशा होतील हो? म्हणून जीव, जगत, ईश्वर आणि ब्रह्म, जीव, जगत, ईश्वर आणि माया या एकाच ब्रह्मतत्वापासून निर्माण झालेल्या नाहीत. मग जगत कसं निर्माण झालं? मग ईश्वर कसा निर्माण झाला? मग माया कशी निर्माण झाली? हा प्रश्न पडतो. आणि म्हणून तेव्हा लक्षात ठेवायचं की जगत, ईश्वर आणि माया या भासमान आहेत, या कल्पित आहेत. भासमान वस्तू निर्मित वस्तू नव्हे. भासमान वेगळं आणि निर्मित वेगळं. म्हणून एका ब्रह्मापासून जगत, ईश्वर आणि माया निर्माण झालेले नाहीत, त्या ब्रह्मावर ते भासलेले आहे. म्हणून पंचीकरण मांडा. पंचीकरणात एक द्वितीयांश आणि राहिलेल्या अर्ध्या भागाचा पुन्हा चार भाग, एक द्वितीयांशचे पुन्हा चार, म्हणजे एक अष्टमांश, एक अष्टमांश, एक अष्टमांश, एक अष्टमांश, किंवा एक 25 या पद्धतीने सुद्धा पंचीकरण होतं. याचं कारण असं की जगत हे आभासात्मक आहे. म्हणून त्याची मांडणी करून ते आहे असं आम्हाला सत्य वाटत असल्यामुळे आम्ही हे गृहीत धरून चालायचं की ते कसं निर्माण झालं. पण हे गृहीत कृत्य आहे, वास्तविकता नाही. म्हणून जगत निर्मिती हा भास आहे, जगत निर्मिती हे कल्पित कृत्य आहे. हे जाणून त्याची मांडणी करणे याला अध्यारोप असं म्हणतात. जग सत्य आहे हे न स्वीकारता
त्याऐवजी वेगळ्याच पदार्थाची कल्पना करणे आणि त्याऐवजी वेगळ्याच पदार्थाची कल्पना करणे आणि वस्तूच्या ठिकाणी तद्भिन्न अशा इतर पदार्थाची कल्पना करणे याला अपवादाची मांडणी असं म्हणतात. ही मांडणी संगतवार टप्प्याटप्प्याने सांगून त्याचा निराश करणे याला अपवाद असं म्हणतात. म्हणून जगत निर्मिती हा भास आहे. म्हणून मूळ जी वस्तू आहे त्याऐवजी वेगळ्याच पदार्थाची कल्पना करणे याला अध्यारोप म्हणतात. आणि ती मांडणी संगतवार मांडून मांडून त्याचा निराश करणे म्हणजे युक्ती आणि अनुभव याचा उपयोग करून त्या मांडणीचा निषेध करून मूळ अस्तित्वात असलेल्या पदार्थाचं निदर्शन करणे, प्रत्ययाला आणून देणे याला अपवाद असं म्हणतात. म्हणून अध्यारोपाचा अपवाद म्हणजे अध्यारोपाचा निराश म्हणजे अपवादाचा सिद्धी होय. अध्यारोपाचा निराश झाला की अपवादाची सिद्धी झालीच म्हणून समजा. या पद्धतीने चित्रदीप या प्रकरणाची पार्श्वभूमी या ठिकाणी पूर्ण झाली. आता चित्रदीप या प्रकरणामध्ये पहिला मंत्र या ठिकाणी आपण म्हणूया. श्रेयाताई म्हणतात, श्रेयाताई पहिला मंत्र म्हणताय ना? तर नाही यथा चित्रपटे दृष्टम अवस्थानां चतुष्टयम् परमात्मानि विज्ञेयं तथा अवस्थां चतुष्टयम्. ज्याप्रमाणे चित्राच्या रंगवलेल्या कापडाच्या 4 अवस्था दिसतात त्याप्रमाणे ब्रह्मांवर 4 अवस्थांची कल्पना केलेली आहे. म्यूट करून घ्या. त्याप्रमाणे परमात्म्याच्या ठिकाणी 4 अवस्थांची कल्पना केलेली आहे. आपण याचं स्पष्टीकरण करूया. यथा चित्रपटे अवस्थानं चतुष्टयम दृष्टम तथा परमात्मनी अवस्था चतुष्टयम विज्ञेयम हा त्याचा अन्वय आहे. आता चित्र काढण्यासाठी चिताऱ्याने म्हणजे पेंटरने म्हणजे चित्रकाराने वस्त्र घेतलं. त्या वस्त्राला 4 अवस्था प्राप्त होतात. आता आपलं विषय कोणत्या ठिकाणी चालू झालेला आहे? जीव जगत ईश्वर आणि माया या संबंधी आपण बोलतो आहोत. 4 अवस्था प्राप्त होतात. कशा अवस्था प्राप्त होतात? ब्रह्म ही वस्तू निष्प्रपंच म्हणजे प्रपंच शून्य असल्याने त्याबाबत काही एक बोलता येत नसल्याने अध्यारोप अपवाद या योगाने प्रपंच करावा लागतो. आता हा प्रपंच कशा पद्धतीने या 4 अवस्था मांडलेल्या आहेत त्या आपण दुसऱ्या श्लोकामध्ये बघूया. वाचा श्रेयाताई. यथा धौतं घट्टितं च लांछितं रंजितं पटः चित अंतर्यामी सूत्रात्मा विराडात्मा तथा आर्यते. ज्याप्रमाणे कापड धुतात, आता त्याला धौत शब्द वापरलेला आहे. धुतल्यानंतर त्या कापडाला घट्ट करतात. त्यानंतर त्याच्यावर चित्राच्या आकृती म्हणजे रेषा आखतात आणि त्या कापडाला रंजित म्हणजे रंगवतात. आता या ठिकाणी कापड शब्दाचा अर्थ परमात्मा असा घ्यायचा. म्हणून या 4 अवस्थांचं स्पष्टीकरण केलेलं आहे. पहिल्या अवस्थेला चित असं म्हणतात, दुसऱ्या अवस्थेला अंतर्यामी असं म्हणतात, तिसऱ्या अवस्थेला सूत्रात्मा असं म्हणतात आणि चौथ्या अवस्थेला विराट असं म्हणतात. असा या 4 अवस्थांचा भाग या ठिकाणी येतो. पण एकच परमात्मा असताना तो वेगवेगळ्या 4 प्रकारे समजून घ्यावा लागतो. अशा पद्धतीने हा एक परमात्मा 4 अवस्थांमध्ये कसा समजावून घ्यायचा याचं स्पष्टीकरण 3ऱ्या मंत्रामध्ये आहे.
वाचूया. स्वतः शुभ्रः अत्र धौतः स्यात् घट्टितः अन्न अविलेपनात् लाञ्छितः चित्ररेखाभिः रञ्जितः वर्णधारणात्. ठीक. आता आपण याचं स्पष्टीकरण थोडस बघूया. धौत अवस्था, काकांनी याला सुंदर चार्ट तयार केलेला आहे. डॉक्टर काकांच्या पंचदशीमध्ये हा चार्ट फार चांगल्या पद्धतीने काकांनी लिहून काढलेला आहे. कापडाचं मूळ स्वरूप असतं. कसं असतं? कापड शुद्ध असतं, कापड स्वच्छ असतं, म्हणून त्याला धौत अवस्था असं म्हणतात, किंवा त्याला धुवून स्वच्छ करावं लागतं. हा पहिला भाग झाला. दुसरा भाग असा की घट्टित म्हणजे तांदळाची खळ किंवा अरारोट त्या कापडाच्या छिद्रात भरून कापडाला घट्ट केल्या जातं, त्याला घट्टित असं म्हणतात. मग तो कडक येतो कापड. तिसरं लांछित, कडक आलेल्या कापडावर छानपैकी पसरून त्याच्यावर उभ्या आडव्या अशा मोठ्या रेषा पाडल्या जातात आणि रंजित, त्या रेषाकृतीमध्ये रंग भरल्या जातात. अशाच पद्धतीने सृष्टी रचनेची निर्मिती केलेली आहे असं चित्ररूपामध्ये सांगण्याचा त्यांचा मूळ हेतू आहे. आणि तो आता चौथ्या मंत्रामध्ये आपण बघूया. स्वतः चित अंतर्यामी तू मायावी सूक्ष्म सृष्टितः सूत्रात्मा स्थूल सृष्टिः इव विराटः इति उच्यते परः. स्वतः चित अंतर्यामी. आता चित शब्दाचा अर्थ कसा असतो? तत्वविवेकामध्ये याचा सुंदर हे केला आहे. कारण चित शब्दाचा तत्वविवेकामध्ये एकच अर्थ घेतला आहे, तो संवित. संवित ही अवस्थातीत स्थिती आहे, देहाच्या पलीकडली गोष्ट आहे. आणि संवित शिवाय देहही असू शकत नाही. संवित ज्ञानरूप आहे आणि ज्ञान हे नेहमी शुद्ध असतं. जोपर्यंत माया कार्यरहित असतं तोपर्यंत ते चित शुद्ध असतं. म्हणून चित हा स्वभावतः शुद्ध आहे. कापूस कसा स्वच्छ असतो, शुभ्र असतो. कापूर कसा स्वच्छ असतो, शुभ्र असतो. बर्फ कसा स्वच्छ असतो, शुभ्र असतो. तसा चित शुभ्र आहे आणि स्वच्छ आहे, स्वभावतः शुद्ध आहे. शुभ्र आणि स्वच्छता ही शुद्धता सांगण्यासाठी आहे. एक दृष्टांत सांगतो. सरस्वती श्वेत वस्त्र आणि श्वेत कमल हातात घेऊन असते. याचं कारण हे शुद्ध स्वरूपाचं प्रतीक आहे. याला चित असं म्हणतात. आणि हे जे शुद्ध परमात्म स्वरूप ब्रह्म आहे, याला संवित नावाने सुद्धा संबोधल्या जातं. स्वतश्चित अंतर्यामी. अंतर्यामी शब्दाचा शुद्ध चैतन्य मायेमुळे जेव्हा कार्यरत झालेलं आहे. आता अंतर्यामी कसं म्हणतात? अंतर्यामी तू मायावी. या अंतर्यामीला यांनी जोड दिली आहे तू मायावी शब्दाची. आता मायावी म्हणजे मायेमुळे ते नियामक झालं, म्हणजे ते नियमन करत झालं. आता बघा कसं ते शुभ्र स्वच्छ कापड आहे, त्या कापडाचं खळ भरल्या गेलेली आहे. बाजारपाटाचं कापड आहे समजा, त्याला अरारोटनी किंवा तांदळाच्या यांनी पेज करून ते आपण घट्ट केलं आणि आता ते कडक झालं. आता त्या कापडाच्या प्रत्येक छिद्रामध्ये अंतर्यामी शब्द सांगतोय बरं का, प्रत्येक छिद्रामध्ये ती खळ काय झाली आहे, अरारोट जाऊन बसलेला आहे. म्हणून प्रत्येक जीवामध्ये, प्रत्येक उपाधीमध्ये ईश्वर जाऊन बसला आहे. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठते. आणि म्हणून ईश्वर शब्दाचं बारसं काय आहे हो? माया विशिष्ट साभास चेतन. ईश्वराचं मूळ नाव काय आहे? माया विशिष्ट साभास चेतन. कापडाचं छिद्र आणि खळ
जसं आरारोटीने भरून जातं, संपूर्ण कापडाच्या अंतरंगात जशी आरारोट भरून राहते, तसा सगळ्यांच्या हृदयात ईश्वर व्यापलेला आहे. म्हणून तो त्यांचं नियमन करतो. चित्राच्या उभ्या आडव्या चौकोनामध्येच चित्र काढावं लागतं, त्याच्या बाहेर जाऊन चित्र काढता येत नाही. याला नियमन असं म्हणतात, कारण बाहेर नाही जाता येत, नियमनात आला बघा. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आराम, प्रातस्मरामी हृदिसम स्फुरदात्मतत्वम. याला अंतर्यामी असं म्हणतात. आणि हा जो अंतर्यामी आहे, हा ज्या वेळेला सूक्ष्म सृष्टी चालवतो, त्याच्यात बारीक बारीक रेषा आखणं चालू होतं, आणि रंगाच्या त्या रेषा आखायला गेले की मग पुढे काय होतं, तो सूक्ष्मता एवढी एवढी हळूहळू 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 सूक्ष्म होत जाते. आणि ज्याप्रमाणे राई किंवा राजगिरा किंवा वृक्षातून एखादं बीज निघतं, त्या सूक्ष्म सृष्टीचा तो चालक असतो, त्याला सूत्रात्मा असं म्हणतात. आणि या सूत्रात्मातून आता स्थूल सृष्टी आपल्याला पाहायला मिळते. स्थूल सृष्टैव विराडी, तो जो विराट आहे तो समष्टी स्थूल जडचेतन सृष्टीला त्या उपाधीमध्ये भरून राहतो, त्याला विराट म्हणतात. अर्जुनाला विराट दर्शन झालं होतं. किंवा आपल्याकडे सभा असतात तेव्हा लाऊडस्पीकर मध्ये किंवा पेपर मध्ये जाहिरात येते, विराट जाहीर सभा, जाहीर विराट सभा. विराट म्हणजे स्थूल देहाभिमानी आत्म्याला विश्व असं म्हणतात, तो व्यष्टी आहे. समष्टी स्थूल देहाभिमानी आत्म्याला विराट असं म्हणतात. अशा या 4 अवस्था या ठिकाणी सांगितल्या. 5वा मंत्र आहे, म्हणूया आपण. ब्रह्माद्याः स्तंभपर्यंताः प्राणिनः अर्थजडाः उत्तमः अधः भावेन वर्तन्ते पटचित्रवत्. ब्रह्मद्याः, ब्रह्मदेवापासून सूक्ष्माती सूक्ष्म सर्व जीव आणि सर्व जड अशी जड चेतन सृष्टी ही ईश्वराने मायेच्या साह्याने, ईश्वराने मायेच्या साह्याने परमार्थ स्वरूपावर निर्माण केलेली आहे. आता मायेच्या साह्याने केली म्हणजे कल्पनाने केली, मायेच्या साह्याने केली म्हणजे त्याचा विसर पडला म्हणजे भ्रमरूपानी झाली. माया भासते पण माया असत नाही, माया दिसते पण माया असत नाही. आणि म्हणून मायेच्या साह्याने म्हणजे कल्पनेने, आणि परमार्थ स्वरूपावर म्हणजे अधिष्ठानाच्या आधाराने. आता जेव्हा मला सृष्टी दिसते तेव्हा मला अधिष्ठानाचा आधार दिसला पाहिजे, याला अनुसंधान असं म्हणतात. जे जे भेटीजे भूत ते जाणीचे भगवंत, याला अनुसंधान असं म्हणतात. आणि अनुसंधान करत असताना जे जे भेटीजे भूत, त्या भूताच्या उपाधीमध्ये न रमता त्याच्या स्वरूपाकडे लक्ष दिलं तर निर्मितीबद्दल अनासक्ती तयार होते. रमण महर्षींनी सांगितलंय की सुवर्ण हे दागिन्याचं हृदय आहे, सुवर्ण हे अलंकाराचं हृदय आहे. 65 मध्ये सुद्धा सुंदर उल्लेख आहे या दृष्टीने. असो, सुवर्ण हे दागिन्याचं अलंकाराचं हृदय आहे असं रमण महर्षी म्हणतात सद्दर्शन मध्ये. सुवर्ण अधिष्ठान आहे आणि अलंकार अध्यस्त आहे. अलंकार माईत आहे, अलंकार कल्पित आहे, अलंकार भ्रमरूप आहे. जशी कल्पना केल्या जाईल तसा अलंकार बनतो. त्याप्रमाणे चित्रात रंगवलेलं जे चित्र आहे ते अधिष्ठान कापडाच्या पृष्ठभूमीवर म्हणजे अधिष्ठानावर असतं. आणि आम्ही नेमकं अधिष्ठानाला विसरतो आणि चित्राला स्मरतो. आम्ही जगात रमतो आणि अधिष्ठान ब्रह्माला विसरतो. आम्ही देहात रमतो आणि अधिष्ठान आत्म्याला विसरतो. असं होऊ नये म्हणून परमार्थ स्वरूपावर म्हणजे अधिष्ठान दृष्टीचं अनुसंधान ठेवायचं.
आणि निर्मितीची अनासक्ती असली पाहिजे, वैराग्य असलं पाहिजे. वेळेचं भान आहे मला, 2 मिनिटं घेणार अजून. निर्मितीचं अनासक्ती असली पाहिजे, निर्मितीबाबत वैराग्य असलं पाहिजे आणि स्वरूपाकडे कायम लक्ष असलं. त्यात मी रमता उपयोगी नाही, त्यात मी रमता उपयोगी नाही. कसं रमतो हो आपण? उत्तमाधम भावेन, उत्तम आणि अधम भावानी आम्ही या कल्पनेमध्ये रमतो. चेतनाला श्रेष्ठ समजतो, जडाला कनिष्ठ समजतो. आता चेतनामध्ये पण पुन्हा उत्तम आणि अधम असा भाव आम्ही आणतो. श्रीमंत, बुद्धिमान आणि रूपवानाला श्रेष्ठ समजतो, गरीब, मठ्ठ आणि कुरूपाला कनिष्ठ समजतो. जडामध्ये श्रेष्ठ कनिष्ठ भाव, सुवर्ण हे पृथ्वी तत्वाचं आहे, त्याला श्रेष्ठ समजतो, आणि माती ही पृथ्वी तत्वाच आहे, त्याला कनिष्ठ समजतो. दोन्ही पृथ्वी तत्वाचे असताना सुवर्णाला श्रेष्ठ समजतो आणि मातीला कनिष्ठ समजतो, आरशाला श्रेष्ठ समजतो आणि लाकडाच्या झिलपीला कनिष्ठ समजतो. म्हणजे जडामध्ये उत्तम आणि अधम आणि चेतनामध्येही उत्तम आणि अधम भाव आम्ही आणतो. समर्थांनी आत्माराम मध्ये म्हटलंय, माझी सोंगटी आगळी वाटे रंगाकारे. माझी वेगळी जी सोंगटी आहे ती काळी का बरं आहे रे? मारिता दुःखाची कारण ब्रह्मनिरूपणात समर्थांनी सांगितलं. ती सोंगटी जेव्हा मारल्या जाते, आता दुसरी मारणारी सोंगटी पण जडच आहे आणि मेलेली सोंगटी पण जडच आहे, पण माझी जी काळी सोंगटी आहे त्या सोंगटीला मी माझी म्हटल्यामुळे बुद्धिबळाच्या पटावर ती सोंगटी मेल्याबरोबर मला दुःख होतं. या सगळ्या कल्पना पटचित्रवत पट आहेत, चित्रवत आहेत, रंगांचं चित्रीकरण आहे, कल्पनांचं चित्रीकरण आहे, भ्रमाचं चित्रीकरण आहे. सर्व देह आणि जगत हे माईक आहे, म्हणून त्याबद्दल अनासक्त असलं पाहिजे आणि स्वरूपानुसंधानात अखंडत्वाने राहिलं पाहिजे. तो मी आहे ही सहजता गुरुकृपेने प्राप्त होते. असा चित्रदीपाचा श्लोक क्रमांक 1 ते 5 आज आपण आढावा घेतला आहे.